जय भीम. मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. आज राज्यामध्ये 29 महानगरपालिका यांच्या निवडणुका आज होत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पक्ष आपलं भविष्य आजमावण्यासाठी उतरलेले आहेत. परंतु ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, लोकशाहीचा सण असतो. अशा वेळी ही निवडणूक पारदर्शक होणं फार गरजेचं असतं. परंतु आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या बातम्या आपल्या समोर येत आहेत, की काही ठिकाणी हातावरची शाई पुसली अशा बातम्या येत आहेत. काही ठिकाणी बोगस मतदान होत आहे अशा बातम्या येत आहेत. तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद पडल्या आहेत अशा बातम्या येत आहेत. आता ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही पारदर्शक होण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती इलेक्शन कमिशनची, म्हणजे निवडणूक आयोगाची. परंतु या घटना घडत असताना याच्यावरती कुठल्याही प्रकारे इलेक्शन कमिशन जे आहे ते उत्तर देत नाही, निरुत्तर राहतं. मग त्यांच्या या पारदर्शकतेवर किंवा त्यांच्या या भूमिकेवर जनतेने सवाल का उपस्थित करू नयेत? भारतामध्ये मतदान ही केवळ प्रक्रिया नाही, तर ती लोकशाहीचा आत्मा आहे. आणि मतदानाच्या सर्वात ठळक, दृश्यमान आणि विश्वासार्ह प्रतीक म्हणजे मतदाराच्या बोटावर लावली जाणारी शाई. मात्र आज गंभीर बाब समोर येत आहे. ही शाही काही तासात पुसली जात आहे. यामुळे आम्ही जबाबदार नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला थेट प्रश्न विचारत आहोत. पहिला प्रश्न आहे, की मतदानानंतर मतदाराच्या बोटावर लावली जाणारी शाई किमान किती दिवस टिकणे अपेक्षित आहे? याबाबत आयोगाची अधिकृत मानके काय आहेत? दुसरा प्रश्न, जर ही शाई सहज पुसली जात असेल, तर ती पुन्हा मतदान टाळण्यासाठी विश्वासार्ह ठरते का? आणि तिसरा प्रश्न, ही शाई कोणत्या कंपनीतून, कोणत्या गुणवत्तेच्या निकषांवर खरेदी केली जाते? त्या प्रक्रियेत पारदर्शकता आहे का? शाई पुसली गेल्यास दुहेरी मतदानाची शक्यता वाढत नाही का? यावर आयोगाने कोणती खबरदारी घेतली पाहिजे? मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या गंभीर प्रकाराची स्वतंत्र चौकशी निवडणूक आयोग करणार आहे का? लोकशाहीवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आयोग यापुढे कोणते ठोस उपाय करणार आहे? आज आम्ही हा प्रश्न केवळ शाहीबाबत विचारत नाही, तर लोकशाहीच्या विश्वासार्हतेबाबत विचारत आहोत. मतदाराचा हक्क पवित्र आहे आणि त्या हक्काचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. जनतेला उत्तर पाहिजे आहे, स्पष्टीकरण पाहिजे आणि जर घडलेल्या घटना ज्या आहेत त्याच्यावर कार्यवाही देखील अपेक्षित आहे. जय भीम, जय संविधान, जय लोकशाही.